जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आता आपल्या गोष्ट आहे 81वी. आपण 80 गोष्टी ऐकल्या आतापर्यंत. आता 81वी आहे आणि आपल्या गोष्टीचं नाव काय माहितीये का? आजच्या सुदामावर कृपा. बघा, भगवंत पूर्ण पुरुषोत्तम, सर्व प्राण्याचे परमात्मा हे प्रत्येकाचे हृदय पूर्ण जाणतात. आणि श्रीकृष्ण भेटायला आला होता आणि भेटल्यानंतर तो परत आपल्या घरी गेला. आणि मग घरी गेल्यानंतर त्यांनी विचार करत करतच श्रीकृष्ण सुदामा जेव्हा आपल्या घरी पोहोचला, तेव्हा तेथे पोहोचताच त्याने पूर्वी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी अद्भुत प्रकारे तेथे बदललेल्या दिसल्या. कारण की तो ज्या गावात राहत होता ते गाव अतिशय सुंदर झालं होतं. तिथले नगर, तिथली प्रांगणं, तिथले उद्यानं, असे सुंदर उद्यानं होते. म्हणजे पूर्ण सुदाम नगरीच त्यांनी सुवर्णाची केली होती. म्हणजे किती प्रेम होतं आपल्या या मित्रावर, की तो घरी पोहोचायच्या आत त्याची पत्नी, मुलं सुंदर सुंदर दागिने घालून, छान छान कपडे घालून, आणि असा मोठा महाल होता त्यांचा. आणि त्याच्यामध्ये ते सगळं गाव त्याला स्वागताला आलं. कारण की सुदाम्याची स्वच्छ भक्तीमुळे भगवंतानी पूर्ण सुदाम नगरी त्याची सोन्याची केली होती. फक्त त्यांनी काय दिलं होतं? 4 मुठा पोहे. पण भगवंत कसा आहे? तो खूप कृपाळू आहे. आणि अशा सुदाम ब्राह्मण आता विचार करीत आहे की देवी देवताप्रमाणे सुंदर रूपे असलेले अनेक स्त्री पुरुष सगळे त्याला घ्यायला आले गावाबाहेर आणि त्याचं अगद स्वागत केलं. आणि इतके सुंदर सगळे कपडे सजलेले, नटलेले सुदामा ब्राह्मण तो सर्व प्रकारच्या भौतिक भोगाविषयी अनासक्त आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाचा थोर भक्त असा एक विद्वान ब्राह्मण होता. सर्व यज्ञाचे आणि तपस्याचे भोगते भगवान श्रीकृष्ण सुदाम विप्रासारख्या ब्राह्मणावर खूपच प्रेम करतात. आणि आपण श्रीकृष्णाच्या व्यक्तिगत वागणुकीतून हे अनुभवले आहे की ते अशा ब्राह्मणावर किती आदर करतात. म्हणून मानवी पूर्णतेची आदर्श अवस्था म्हणजे सुदामा. विप्र व श्रीकृष्ण यांचे हे आख्यानवर श्रवण करतील त्यांना भगवान श्रीकृष्ण सुदाम्यासारख्या ब्राह्मण भक्ताबाबत किती दयाळू आहेत हे कळून येईल. म्हणून जो हे आख्यान श्रवण करतो तो क्रमशः सुदामा विप्रासारख्या गुणवान बनतो आणि या प्रकारे तो भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामात प्रविष्ट होतो. असं हे आख्यान आपलं सुदाम्यावर कृपा भगवंतांनी केलेली आहे. आवडली का मग तुम्हाला ही गोष्ट सुदाम्याची? भगवंतांनी त्याला किती दिलं ऐश्वर्य, सुदाम नगरी सोन्याची केली. जय श्री कृष्णा. भेटू पुढच्या गोष्टी.